नमस्कार, लोकअस्ताच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नांदेड शहराच्या गुरुद्वारा भागात गोळीबार। आज सकाळी 10 वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ फायरिंग झाली असून या 2 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। यात किती जण होते याचा तपास सुरू आहे। या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत असून यात शूटर एकच असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे। या परिसरात का फायरिंग करण्यात आली, या प्रकरणाची पार्श्वभूमी काय, सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत। लोकअस्ता न्यूज, नांदेड। आज जवळपास 10 वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता त्यात थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास। सर, जखमीची पार्श्वभूमी काय? जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता, कन्व्हिक्टेड आरोपी होता। आरोपी किती होते? आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का? आपण चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल।